सध्याच्या काळात मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात नेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील औज आहेरवाडी येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून रमापती तरुण मित्र मंडळ सज्ज झाले आहे. काय आहे हा उपक्रम पाहूयात आमचा NGTV मराठी न्यूज चॅनलचा एक विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात NGTV मराठी न्यूज चॅनल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामानवांचा विचार केवळ भिंतीवरती न राहता तो कृतीत उतरवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील औज आहेरवाडी हे गाव आता सज्ज झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त गावात सलग पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आजची तरुण पिढी रील्स आणि सोशल मीडियाच्या जंजाळात हरवत असताना वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. रमापती तरुण मित्र मंडळ औज आहेरवाडी यांच्या वतीने हे जाहीर निमंत्रण देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या स्पर्धेचे स्वरूप नेमके कसे आहे त्यावर एक नजर टाकूया. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत सर्व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये असेल. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अ, ब आणि क अशा 3 गटात ही स्पर्धा विभागली गेली आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ वाचनच नाही तर महामानवांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा मूळ उद्देश आयोजकांनी ठेवला आहे. जयंती म्हटली की फक्त मिरवणुका, DJ आणि गुलाल एवढे चित्र आपल्या डोळ्यासमोर अनेकदा पाहायला मिळते, पण औजमधील रमापती तरुण मित्र मंडळाने एक वेगळा आदर्श या समाजासमोर ठेवला आहे. वाचाल तर वाचाल हा मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्याची यापेक्षा उत्तम दुसरी पद्धत असू शकत नाही. या राबवलेल्या उपक्रमाचं पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. असे स्तुत्य उपक्रम राबवण्यासाठी आता अनेक गावं सज्ज होतील अशी आशा देखील बाळगूयात. 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून समाज मंदिर औज आहेरवाडी येथे हा ज्ञानाचा यज्ञ सुरू झाला आहे. रमेश उड्डाणसिंह, प्रकाश गायकवाड आणि दिनेश कोकरे यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे विद्याधर औजकर यांनी उचललेला आहे. यांच्या संकल्पनेमधून ही योजना राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमास विशेष करून गावचे सरपंच, उपसरपंच, आजी, माजी, ग्रामपंचायतीचे सदस्य सर्वांनी मिळून असा हा स्तुत्य उपक्रम पार पाडलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे शालेय शिक्षकांचे देखील आभार मानावे तेवढे कमीच म्हणावे लागेल. NGTV मराठी न्यूज अशा उपक्रमांचे स्वागत करते, कारण जेव्हा गाव वाचायला लागेल तेव्हाच प्रगतीचा खरा मार्ग मोकळा होईल. अशा प्रकारच्या उपक्रमामधूनच उद्याचे सुजाण नागरिक आणि विचारवंत घडणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक विद्याधर औजकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. NGTV मराठी न्यूज चॅनलशी बोलताना पहा ते काय म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज औज आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी सलग वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी आणि वाचन हे त्यांच्या ज्ञानाचे भाग आहेत. वाचनामुळे ज्ञानाची प्रगती होते. त्यांच्या आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे. म्हणून मुलांना स्पर्धा कशी असते, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो वाचनाचा, त्या अनुषंगाने आज रमापती तरुण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून वाचनाची ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यासाठी स्फूर्तपणे मुलांनी भाग घेतलेला आहे. जवळपास गावातील सर्वच मुलं 1ली ते 10वी या वर्गातील मुलांसाठी हा खास स्पर्धा होती. त्यांना स्पर्धेनंतर उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल आणि अशी स्पर्धा प्रत्येक वर्षी
जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्याचा मानस आमच्या ह्या रमापती तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. ह्या अशा गोष्टी, सांस्कृतिक गोष्टी हा एक जयंतीचा भाग असतो. त्यासाठी गावकऱ्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्या निमित्ताने स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्व स्तरावर मदत मिळालेली आहे. एक चांगला उद्देश घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आता सध्या वातावरण तापमानाचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडक्याच वेळेमध्ये आम्ही स्पर्धा आयोजित केली. थोड्याच्या पिरियडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. तरी पण या कार्यक्रमानिमित्त सर्व मुलांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न होईल असा मानस आम्ही महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनल. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, औज आहेरवाडी.